नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध। मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। द्वितीयंपी तृतीयंपी, दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त जागृत आहे। विश्ववंदनीय महान कारुणिक विश्व शांतीदूत अरहंत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाचा आदि मध्य अंतिमही विश्व कल्याणकारी असणारा हा सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा अर्य पावन पवित्र असा त्यागीशील संपन्न भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाच्या 9 गुण, या 24ही शील गुणांचं स्मरण करून देवानं पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्वाची सावली त्यागमूर्ती माता समर्पिता रमाई, या वर्धा वाकाटक नागराजांची ही भूमी, पवनार आणि वर्धा खूप लांब नाही। वाकाटक जे नागराजे होऊन गेले, द्वितीय राजा प्रवरसेन नावाचा राजा, पवनार हे आताच नाव आहे, प्राचीन नाव प्रवरपूर। या प्रवरपूरचा राजा नागवंशी वाकाटक राजा प्रवरसेनाची ही वर्धा नगरी, या वर्धा नगरीमध्ये पूजनीय भदंत धम्मविचयो भंतेजी यांच्या त्यागशील गुणांना वंदन। या ठिकाणी आदरणीय पूजनीय भंते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यांच्या सहवासात मला अनेकदा राहण्याचा योग आला। शिलानंद भंतेजी अनेक वर्षापासून या वर्धा आणि वर्धाच्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे जंबूदीप भंते, माझे सहचारी भंते सारीपुत्त यांच्याही शीलगुणांना वंदन करून आज या नागशेन बुद्धविहार, गिट्टी फैल आणि विक्रमशिला बुद्धविहारा परिसरातील उपासक उपासिका, या परिसरामध्ये या नागसेन बुद्धविहारामध्ये या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे, प्रवारणा दिवस आपण ज्याला म्हणत असतो, या प्रवारणा दिवसाच्या निमित्तानं उपासक उपासिका संघांनी भोजन दानाची दान पारामिता चीवर दान, आता धम्मविचय भंतेजीने सांगितले आहे की मनुष्याच्या 5 गरजा आहे। पहिले अन्न वस्त्र निवारा ह्या 3च होत्या, पण ह्या 5ही गरजा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण, ह्या 5ही गरजा उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनीला पुरवीत असतात। भिक्खू आणि भिक्खुनी धम्माला जिवंत ठेवतात आणि उपासक उपासिका भिक्खूला जिवंत ठेवत असतात। म्हणून ही धम्मरथाची 4 चाका आहे। तर आज या प्रवारणा दिवसाच्या निमित्तानं त्याचं नावच आहे प्रवारणा। धम्मविचय भंतेजींनी छान मार्गदर्शन केलं त्या संदर्भात, आणि शिलानंद भंतेजींनी सुद्धा छान मार्गदर्शन केलं। ते मार्गदर्शन म्हणजे प्रवारणा म्हणजे काय, भिक्खूंच्या भेटी गाठी, आपल्या गुन्ह्यांची कबुली देणं, 3 महिन्यामध्ये काया वाचा मनानं जे काही अपराध घडला असेल त्या अपराधाची कबुली करणं। आपल्याला माहित आहे भगवंताचा जो प्रथम वर्षावास झाला सारनाथला, आणि सारनाथला झाल्याच्या नंतर त्या ठिकाणून मग भिक्खू लोक भगवंतांनी आज्ञा दिली की एका दिशेनं एका भिक्खूने जाऊ नये, म्हणजे 2 भिक्षूने जाऊ नये,
एका दिशेने एकाच भिक्खूंनी गेलं पाहिजे आणि 5 दिशेनं 5 भिक्खू गेले, म्हणजे भगवान बुद्धांनी त्यांना आज्ञा दिली. तर ही प्रवारणा, ज्याला कठीण चिवरदान कार्यक्रम सुद्धा म्हणतात, भंतेजींनी छान विश्लेषण केलं की बौद्ध राष्ट्रातील उपासक उपासिकांना, केवळ उपासक उपासिकांनाच नाही तर तिथल्या भिक्खू आणि भिक्खुनींना सुद्धा चिवर शिवता येते. भंतेजींनी बोलता बोलता खूप छान बोलले. महाप्रजापती गौतमीचं नाव घेतलं, ऐकलं का तुम्ही? कपिल वस्तूला निग्रोधारामामध्ये असताना बुद्धाकडे ते चिवर घेऊन आली. दुष्याला शब्द आलाय तिथे. तर ती चिवर घेऊन आली, बुद्धाला म्हणत आहे तुम्ही ते चिवर स्वीकारा. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदाही. आलं लक्षात तुम्हाला? पण बुद्ध म्हणतात ते संघाला अर्पण कर, एकट्याला नाही. आज शिलानंद भंते जे असते, तुम्ही त्यांना चिवर दान केलं असतं ते एकट्यालाच झालं, पण शिलानंद भंतेजींनी संघाला बोलावलं. तर ही बुद्धाची परंपरा आहे. जो भिक्खू एकट्यानं वर्षावाद जरी करत असेल तरी पण मात्र तो संघाला बोलावत असतो. ही बुद्धाची प्राचीन परंपरा आहे. बरोबर? ही प्राचीन बुद्धाची परंपरा आहे. तर हे वर्षावासामध्ये भिक्खूंच्या भेटीगाठी होणं, मी महाप्रजापती गौतमीची याच्यासाठी गोष्ट सांगितली कारण तिने ते चिवर आणलं शिवून. म्हणजे याचा अर्थ असाच आहे की महाप्रजापतीला शिवणकला येत होती. तिनं स्वतःच्या हाताने ते रुई वगैरे, सूत वगैरे, रंग वगैरे त्याला सुकवून त्याची फोल्ड मारून, घडी मारून, आहे की नाही? म्हणजे महाप्रजापती गौतमीला चिवर शिवता येत होतं. म्हणजे कोणतं चिवर? कठीण चिवर. आता तिच्या घरी काय दाशा नव्हत्या का? त्याच्या हातून शिवून घेतलं असतं, आहे का नाही? पण ती न शिवलं. महाराणी आहे ती महाप्रजापती गौतमी. या जगातील पहिली भिक्खुनी आहे. या जगातील पहिली महिला शिक्षिका आहे. कोण? महाप्रजापती गौतमी, आहे का नाही? तुम्ही विशाखाचे 8 वर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचले असेल. विशाखाचे, मी भिक्खूंना आणि भिक्खुनींना चिवर देऊ इच्छिते, मी म्हटलं आहे का? बाजारातून आणतो असं लिहिलंय आहे बुद्धाने. मी देऊ इच्छिते, भिक्खूलाही देऊ इच्छिते वर्षावासात आणि भिक्खुनीलाही देऊ इच्छिते. बुद्ध आणि धम्म वाचा. मी देऊ इच्छिते, माझी व्यवस्था आहे तेवढी, मी चिवर देऊ इच्छिते, आहे की नाही? तर हे कठीण चिवरदान, तसे चिवराचा मी विषय वेगळा टाकलेला आहे. कठीण चिवरदान, पांसुकुलिक, साधा आणि इद्दी चिवर असे चिवराचे 4 प्रकार आहेत. त्याचं नावच कठीण आहे. कठीण म्हणजे लयच कठीण, पण ते कठीणही नाही तितकं, आहे की नाही? तर या कठीण चिवरदानाची ही प्रवारणा असते. प्रवारणा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवरा नावाची नदी आहे, वारणा नावाची नदी आहे. खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये पवार नावाची लोक आहे की नाही? त्याला जर ना जोडला तर पवारणाच होते, आहे की नाही? संस्कारी शब्द प्रवारणा आहे, पण पाली शब्द पवारणा आहे. आणि ही पवारणा अत्यंत महत्वाची बुद्धाच्या काळापासूनची प्राचीन परंपरा. या वर्धा जिल्ह्यामध्ये हा वर्धा जिल्हा वाकाटक नागराजांची नगरी आहे. वाकाटक या वर्धाला एक इतिहास आहे आणि वर्धेच्या जवळ पवनार आहे. आपल्या वर्धाच्या परिसरामध्ये हजारोच्या संख्येनं भिक्खू आणि भिक्खुनींचा वर्षावास व्हायचा आणि भिक्खू आणि भिक्खुनींचा वर्षावास व्हायचा. हे जे पवनार नावाचं ठिकाण आहे, पवनार हे प्रवरपूर याला म्हणतात. आणि हे पवनार म्हणजे प्राचीन प्रवरपूर, वाकाटक नागराजे त्या ठिकाणी राहायचे आणि त्या ठिकाणी मोठं महाविहार सुद्धा होतं पवनारला. ते विनोबाजीचा आश्रम आहे ना, तिथं खूप साऱ्या बुद्धाच्या मूर्त्या आहे. तर तो विनोबाजीचा आश्रम म्हणजे प्राचीन काळातलं महाविहार आहे. तिथे हजारोच्या संख्येने जिथे महाविहार असेल तिथे भिक्खू राहतोच. म्हणून बुद्धाच्या काळापासून तर वाकाटक सातवाहनांच्या काळापर्यंत या संपूर्ण वर्धा परिसरामध्ये, या विदर्भ परिसरामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होत होता. काही बिघड आहे का? तर हे वर्धा, आता तुम्हाला मी थोडा भाषा विज्ञानाचा अभ्यास करत असतो. मी जेव्हा वर्धा हा शब्द पालीमध्ये मिळतो का हा शब्द,
याला पालीची काही पार्श्वभूमी आहे का? हे वर्धा नाव आहे का नाही, वर्धा धा म्हणता का नाही तुम्ही? हे वर्धा नाव जेव्हा ब्रिटिश भारतात आले, मुंबईचं नाव त्यांनी बॉम्बे केलं आणि हे नाव ऍक्च्युली काय होतं, व र आणि दा, व र दा असा शब्द होता, पण ब्रिटिशांनी त्याचं नाव शॉर्टकट मध्ये केलं वर्धा. ठीक आहे ना. मग हे वर्धा नाव कशावरून पडलं, तर या जिल्ह्याचं नाव वर्धा नदीवरून पडलं, वरदा, वर्धा नाही, वर्धा. मग वर्धा काय आहे, तर वर्धाला आणखी एक शब्द जोडला, न जोडला तर वरदान होते. भगवान बुद्धांच्या एकूण 11 मुद्रा आहे. किती मुद्रा? 11 मुद्रा आहे. वेगवेगळ्या मुद्रा, अशी वगैरे, ते आशीर्वाद वगैरे, ध्यान मुद्रा वगैरे म्हणतो का नाही. तर भगवान बुद्धांच्या 11 मुद्रांपैकी भगवान बुद्धाची एक मुद्रा आहे, त्या मुद्रेला वरदा मुद्रा म्हणतात. कोणती मुद्रा? मुद्रा म्हणजे पोझिशन, जसं धम्मचक्र मुद्रा, ध्यान मुद्रा, अंजली मुद्रा म्हणतो का नाही, बुद्धाच्या वेगवेगळ्या पोझिशन मध्ये असतात. तर बुद्धांच्या 11 मुद्रांपैकी जी मुद्रा आहे तिला वरदा मुद्रा म्हणतात. वरदा मुद्रा, त्याला न जर जोडला त्याला वरदा मुद्राही म्हणतात, वरद मुद्राही म्हणतात आणि वरदान मुद्राही म्हणतात. जसं पालीमध्ये भगवा म्हणतात आणि संस्कारित भाषेमध्ये भगवान म्हणतात, भगवा आणि भगवान. त्याचप्रमाणे वरदा अधिक वरदा आणि वरदान. जे विशाखाला जे भगवान बुद्धांनी किती वर दिले होते? 8 वर दिले होते, मी जे आताच सांगितलं. तर ही याला मी तर याला गिट्टी फैल म्हणणार नाही, कारण मी कधी या विहारात आलो तर नाव आहे याचं गिट्टी फैल. गिट्टी म्हणजे ते दगडासारखे लोक वगैरे अजिबात नाही. इकडे विक्रमशिला नगर बुद्ध विहार आहे. विक्रमशिला माहित आहे कुणाला म्हणायचं? विक्रम अधिक शील. आपल्या भारतामध्ये एक पाल राजा होऊन गेला, पाल बौद्ध राजा. त्या पाल बौद्ध राजाचं नाव होतं धम्मपाल. काय नाव होतं? धम्मपाल. हा धम्मपाल नावाचा पाल नागराजा, तो आपल्या नावाच्या समोर विक्रमशील नावाचा, विक्रमशील धम्मपाल असं त्याचं नाव होतं. आता विक्रमशील म्हणजे काय, तर ज्यांनी विक्रम गाठला आहे. कशामध्ये? शिलामध्ये परिपूर्णता गाठली आहे. शिलामध्ये काय गाठलेली आहे? परिपूर्णता गाठलेली आहे. ज्यांनी विक्रम गाठला आहे, म्हणून धम्मपाल नावाचा पाल राजा आपल्या नावाच्या समोर विक्रमशील धम्मपाल असं लावत होता, म्हणून त्यांच्या नावानं विक्रमशिला नावाचं बौद्ध विद्यापीठ आताही बिहारमध्ये आहे. समजलं का तुम्हाला? इथं विक्रमशिलाचे लोक आहे म्हणून मी ते सांगण्याचा तिकडे पाहायचं. तर हे मी तो इतिहास या ठिकाणी अजिबात सांगणार नाही. मी तुम्हाला इतिहास सांगणार आहोत चंद्रपूरचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 जानेवारी 1951 ला मी नाही करत बरोबर नको. 14 जानेवारी 1951 ला 14 जानेवारी 1951 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दीक्षा देण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक दौरे या विदर्भ परिसरामध्ये झालेले आहे. विदर्भ परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विदर्भ दौरा होत असताना या वर्धेला एक इतिहास आहे, याच्यावर एक वेगळा विषय मी कधीतरी बनवीन. हे वर्धा इतकं प्राचीन शहर आहे, आणि या वर्धेला एक इतिहास आहे. आपल्या बाजूला असलेला यवतमाळ जिल्हा, तिथं बाबासाहेबांचे पावलं नाही पडले, कारण रेल्वेच नव्हती. जिथे जिथे रेल्वेच्या सोयी होत्या त्या त्या ठिकाणी बाबासाहेब आले असं माझ्या अभ्यासावरून, किंवा त्यांनी बोलावलंही नसेल.
पण वर्धेला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पावलं पडले. 1 मे 1936 ला आहे ना सेवाग्राम वर्ध्याला. तिथं जमनालाल बजाजचा पुतळा दिसते तुम्हाला बजाज चौकामध्ये. त्याच व्यक्तींनी बाबासाहेबाला आमंत्रित केलं होतं. त्यांच्याच घरी जेवले होते. दुर्गा टाकीच्या समोर लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये बाबासाहेब गेले. हे बाबासाहेबांनी कुठं सांगितलं? रायटिंग ए स्पीचेस मध्ये. अमरावतीच्या भाषणात वर्धेचा प्रसंग सांगितला. 4 मे 1936. 1 मे 1936 ला बाबासाहेब वर्धा सेवाग्रामला आले आणि 4 मे 1936 ला नागपूर वरून ते अमरावतीला गेले. तिथे उदाहरण सांगितलं. ते दुर्गा टॉकीजच्या समोर लक्ष्मीनारायण मंदिरात गेले. बाबासाहेब असं म्हणतात, जमनालाल बजाजनं मला त्या मंदिरात तर नेलं, पण मंदिरात जाण्यासाठी जे देवाले वाहले फुलं पाहिजे आणि पाणी पाहिजे ते दिलं नाही. तर मी मंदिरात गेलो आणि मंदिराच्या बाहेर आलो. बाबासाहेब म्हणतात लक्ष्मीनारायण मंदिर वर्धेचं, तर माझी अस्पृश्यता जशीच्या तशीच होती. मी हे प्रसंग तुम्हाला यापूर्वी सांगितलं ना. आता थोडसा वर्धा. तर वर्धेला बाबासाहेबांची पावलं पडली 1 मे 1936 ला. आता तो दगड आहे सेवाग्रामला, आहे का नाही. या वर्धेला आणखी एक इतिहास म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह नाशिकचा, जो 10 वर्ष चालला कमी जास्त प्रमाणात. तर या वर्धेचे ते काळाराम मंदिराचे जे अध्यक्ष होते पतित पावनदास, त्यांचा जन्मही वर्धेला झाला. आपल्याला खूप कमी लोकांना माहित आहे. पतित पावनदास वर्धेचे. या वर्धेला आणखी एक इतिहास म्हणजे या वर्धेला धम्मानंद कोसंबी एक महान नाव आहे ते ब्राह्मण कुळातले, गोव्याचे आहे, परंतु त्यांचं निर्वाण आपल्या वर्धा सेवाग्रामला झालं. बापू कुटीमध्ये किती दिवस तरी ते थांबले. धम्मानंद कोसंबी एक भिक्खुई होते, गणितज्ञ होते, पालीचे गाडे अभ्यासक होते, इतिहासकार होते, लेखक होते. धम्मानंद कोसंबी. आणखी एक इतिहास या वर्धेला लागलेला आहे. हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती इथे आपल्या सरोज मंगल कार्यालयापाशी आहे. हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती. तिथे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन हिंदीचे मोठे साहित्यिक आहे. हिंदीचे मोठे साहित्यिक डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन नावाचे भिक्खू या हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीमध्ये त्यांनी 10 वर्ष तिथे नोकरी केली. चिवरामध्ये इथल्या वर्धेतल्या त्या हिंदी भाषा राष्ट्रभाषा प्रचार समितीतल्या काही ब्राह्मणवादी मनुवादी लोकांनी भदंत आनंद कौशल्यावर घडी चोरल्याचा आरोप लावला. सांगा आता, चिवरदारी माणूस लिहून आहे. मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुमेध भंतेजी, आपल्या विदर्भातले पहिले भंतेजी, दीक्षेच्या आधीचे भंतेजी, इथे त्या गौरक्षण वार्ड मध्ये नारायणे आडनावाचे, पण त्याचा जन्म देवळीला झाला. कुठे झाला? देवळीला. ते बहिणीच्या घरी आले आणि मग ते फिरता फिरता जायचे. आता ते हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती आणि हे जय भीम बुद्ध विहार नाही का इकडे वगैरे, हे इकडे, तिथून ते फिरता फिरता जायचे आणि आनंद भंतेजीशी त्यांचा संपर्क आला आणि तिथंच त्यांनी ते चिवर घेतला. आपल्या विदर्भातले पहिले भंतेजी नागपूरच्या दीक्षा समारंभामध्ये, बाबासाहेबांच्या सोबत काठमांडूच्या भाषणामध्ये, सारनाथला, या सगळ्या ठिकाणी सुमेध भंतेजी होते. म्हणजे आपला विदर्भाला किती मोठा इतिहास आहे. सुमेध भंतेजी हे इतिहासाचे साक्षीदार आहे धम्मदीक्षेचे. त्यांचा जन्मच देवीला झाला. तर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान हे एक महान भिक्खू, सुमेध भंतेजी आपल्या या वर्धा जिल्ह्यातले. आणि दुसरी गोष्ट, आपल्या या वर्धा जिल्ह्यामध्ये महाकवी वामनदादा कर्डक 1993 मध्ये आले. गणेश टॉकीमध्ये, टॉकीज आहे ना, आता बंद पडली. महाकवी वामनदादांनी या वर्धेलाच 1993 मध्ये दलित साहित्य संमेलन हे नाव बदलवलं वर्धेलाच, आणि आंबेडकरी साहित्य संमेलन असं ते नाव वर्धेलाच घोषित झालं. वर्धेलाच घोषित झालं. तर असे हे सगळे ऐतिहासिक लोक आपल्या वर्धेला मिळाले, किती म्हणजे आपण हे समजायला पाहिजे ना. आपल्याला ते तर माहीतच आहे, गांधीजीचा जिल्हा म्हणते. वास्तविक गांधीजीचा जिल्हा ते विनोबाजीचे आश्रम. त्या विनोबालीला काय म्हणते माहिती बाबासाहेब? शेंबूड.
शेंबड्या म्हणत होते बाबासाहेब, त्या शेंबड्याला काय समजते. पण हे दोघही लोक तिकडून आले. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ त्यावेळी जोरात होती वर्धेला, वर्धा जिल्ह्यात. तिला खतम करण्यासाठीच हे गुजरात वरून इकडे आले. एक विनोबाजी आहे ना, एक ते विनोबा आश्रम निर्माण केला आणि एक सेवाग्राम आश्रम, नावच बदललं, त्याचं नाव शेगाव होतं. आलं लक्षात तुम्हाला. तर ते या वर्धेचं आणखी एक नाव म्हणजे 3 बंदर गांधीके. कोणते? 3 बंदर गांधीके. आम्ही लहानपणी सहलीला पाहायला जायचं तिकडं. त्या बाईला काय शिंग फुटले, तिच्याकडेच पाहताय टक धरून. तर हे आम्ही लहानपणी सहलीला जायचो त्या आश्रम मध्ये. 3 बंदर गांधीचे. एक बकरी आहे बाबा तिथं. मी असं ऐकलं, ते शाळेमध्ये जायचो तर ते बकरी, काजू किसमिस बदामी होत्या तिले, आहे का नाही. तर ते आता आहे ते पांढरी बकरी, इटालियन बकरी म्हणतात तिला. आणि ते 3 बंदर गांधीचे, ते 3 बंदर ते विश्व शांती स्तूप ज्यांनी बांधला ना, त्या फुजी गुरुजींनी जपानच्या त्यांना दान केली. गांधीजी वगैरे काही कुठं काही जपानला कुठे काही गेले नाही, ते त्याचा काही इतिहासच नाही आहे. त्यांना ते फुजी गुरुजींनी दान केले, वर्धेचं जे विश्व शांती स्तूप आहे. तर हे 3 बंदर आपल्याला असं वाटत होतं का गांधीजीचेच आहे, पण 3 बंदर कोणाचे आहे? बुद्धाचे आहे, विनय पिटकामधले आहे. ज्यांनी विनय पिटकामधले आहे, जातक कथेमधले आहे, आणि तो विनयाचा भाग आहे. भिक्खूंना सांगितलाय, भिक्खूंचा तो भाग आहे, मी तो सांगणार नाही. तर हे वर्धा एक खूप मोठं ऐतिहासिक शहर आहे. मी तुम्हाला चंद्रपूरचाच इतिहास सांगतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक 14 जानेवारी 1951, नीट लक्ष द्या, आवाज येत आहे माझा बरोबर. महत्वाची घटना, दीक्षेच्या आदर वरळीच्या मुंबईच्या भाषणामध्ये बाबासाहेब बोलले, बौद्ध होणे सोपे नाही. ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी हिंदू धर्मातील दैवतांचा आणि मतांचा संपूर्णपणे त्याग केला पाहिजे. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. केवळ बुद्ध धम्मच पाळा, इतर काही नाही. हिंदू रूपी धर्माचं ते अशुद्ध पाणी बुद्ध रूपी शुद्ध जलामध्ये आणून त्याला ते गढूळ करू नका. बाराबाईची खिचडी करून चालणार नाही. पण अत्यंत महत्वाचा शब्द आहे बाबासाहेबांचा, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. मग बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1900, हे मुंबईचा आहे, पण 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेबांनी घोषणा केली. कोणती घोषणा? धर्मांतराची घोषणा. बुद्धाने ही वैशालीला घोषणा केली होती, माघ पौर्णिमेला केली होती ना. 3 महिन्यानंतर मी कुशीनगरला माझं महापरिनिर्वाण. बाबासाहेबांनी घोषणा केली, आहे का नाही. कोणती घोषणा केली? 13 ऑक्टोबर 1935 ला, मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून जगणारही नाही, मरणारही नाही. पण तुम्ही लोक आज 69 वर्ष होत आहे बाबासाहेबाच्या, पण तुम्ही हिंदू म्हणूनच जन्म घेता, हिंदू म्हणूनच जगता आणि हिंदू म्हणूनच मरतात. पण बाबासाहेबांनी म्हटलं मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि तुम्हाला काय मरायचं आहे मला माहित नाही. बाबासाहेबांनी मरण ठरवलं कुठं? येवल्याला 35 ला. आणि 21 वर्षानंतर आज माझा नवा जन्म होत आहे, 21व्या प्रतिज्ञेमध्ये. मग बाबासाहेबांचा नवा जन्म 14 ऑक्टोबर 1956 अशोक विजयादशमीचा आहे. मग आपला कोणता असेल? कोणता असेल? आपला तोच आहे ना. मिगार सेठ विशाखाला म्हणते का नाही, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पूर्ण जैन परिवार राहते तिचा, अख्खी विशाखा बदलवून टाकते त्या कुटुंबाला, दीक्षित करते. मग तिचा सासरा आहे म्हणते का नाही, तू माझी माता आहे. माता म्हणजे कोण? जन्म देणार. तू मला नवा जन्म दिलाय विशाखा. हेच वाक्य आहे ते बाबासाहेब 21व्या प्रतिज्ञेमध्ये. तर आपला नवा जन्म झाला का नाही, किंवा तुमचा झालाच का नाही हे मला माहित नाही. पण बुद्ध धम्मामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रतिष्ठित होणं म्हणजेच खऱ्या अर्थानं नवा जन्म होय. खऱ्या अर्थानं तीच आपली दीक्षा आहे, तीच आपले डोळे उघडणं आहे. पण काही लोकांचे डोळे उघडले. मगाशी शिलानंद भंतेंनी छान उल्लेख केला की बुद्धानं उपासकांना दीक्षेचा कुठलाही विधी नव्हता. बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलं आहे दीक्षा नव्हती, पण बाबासाहेबांनी हा दीक्षा विधी सुरू केला, आहे का नाही. तर 35 ला ती घोषणा केली. रमाई म्हणायची, एक स्वप्न सांगतो मी आणि मी चंद्रपूरचा इतिहास सांगतो. रमाई काय म्हणायची? रमाई असे म्हणायची की तिचे 4 लेकरं मेले होते बिचारीचे,
आणि स्वाभाविकपणे रमाई का म्हणणार नाही, कारण ती वारकरी संप्रदायातलीच होती, कोकणातली. तिच्या आईचंच नाव काय होतं? रुक्मिणी, आहे का नाही? रुक्मिणी तिच्या आईचं नाव. वास्तविक पाहता रुक्मिणी शब्द आहे तो. बुद्धाच्या आईचं नाव ते लुंबिनीला आहे ना, त्या स्तंभाला रुक्मिणी देई स्तंभ म्हणतात. रुक्मिणी देई, देई म्हणजे देवी, रुक्मिणी देई, महामाया रुक्मिणी देई. हे रुक्मिणी देई वरूनच ते रुक्मिणी शब्दाला आहे. तिच्या आईचं नाव रुक्मिणी, रमाईच्या वडिलाचं नाव भिक्खू. भिक्खू कोणाला म्हणतात? बनते चिन्हच. तर ही भिक्खू आणि रुक्मिणीची लेक हे वारकरी लोक होते ना तिच्या घरामध्ये. तिच्या भावाचे नाव शंकर, गौरी, ऐक नाही असंच ऐक नाही. ते वारकरी संप्रदायातले असल्यामुळे महाराष्ट्रातले लोक पंढरपूरला, आपले लोक विठोबान चोखा, है का नाही. तर रमाई तिचं काय चुकलं? बाबासाहेबांना ती नेहमीच म्हणत होती, है का नाही. तिचे वडील वगैरे जात होते पंढरपूरला, भिक्खू रुक्माई जात होती. मग ती म्हणत होती मला पंढरपूरला घेऊन चला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिथं माहीतच आहे चोख्याची भक्ती काय कमी होती का असं वगैरे, चोख्याला दर्शन दिलं नाही. रामू आणि ती थोडी हताशही होती रमाई, कारण तिचे 4 लेकरं गेले होते ना, आणि तिला टीबी होता आणि यशवंताची तब्येत नेहमी खराब राहत होती. आता कोणती बाई देवभोळी आता असल्यामुळे म्हणतच असेल ना ती, बाबा अहो साहेब मला पंढरपूरला घेऊन चला. 4 लेकरं, रमाईला टीबी, यशवंताची नेहमी तब्येत बराबर राहत नाही. एवढं दुःख तिच्या जीवनात, कितीही दुःख असू द्या, पण रमाईनं मात्र बाबासाहेबांनी मात्र रमाईला पंढरपूरला नेलं. आणि तुमच्या घरात जर असतं तर तुम्ही तर धावलत असतं, या देवाकडे जाऊ दे, त्या देवाकडे जाऊ दे, इकडं गेल्यानं बरं होते, तिकडं कुठंच गेल्यानं बरं होत नाही, विहारात आल्यानंच बरं होते. समजलं का? कुठं गेल्यानं बरं होतंय? विहारात आल्यानं. पण इच्छा बाया आहे का नाही जाते. पण कोणते लोक जाते सांगू का तुम्हाला? मी आधी ही गोष्ट सांगितली, ज्याले मराचं भेव लागते. बुद्धानं सांगितलं जन्म आहे तर मराच लागते, पण ज्याचा विश्वासच नाही ना, बुद्धाचं म्हणणं खरं आहे कोणतं? जन्म आहे तर मराच लागते एक दिवस. पण यायले नाही पटून राहिले ना, असं कसं मरा लागते, मी नाही मरत, आहे का नाही, म्हणजे मर्राच नाही आहे, मी मेलीच नाही पाहिजे, मी मेलोच नाही पाहिजे. हेच लोक धागा दोरा हिच्याकडे जाऊ दे त्याच्याकडे जाऊ दे, दुसरे लोक जातच नाही. समजलं का तुम्हाला? अरे काही बाया तर सोन्यानं भरली ओटी. आता काय तुमच्या ओटीमध्ये काय सोनं टाकलं का बाबासाहेबांनी? सोन्यासारखा बुद्ध आणि सोन्यासारखा बुद्धाचा धम्म तुमच्या ओटीमध्ये टाकला का नाही? का सोन्यानं भरली ओटी? मार जशा नाचताना डीजेवर तुम्ही, आहे का नाही? जी बाई नाचायची नाही तेही नाचते, आहे की नाही? सोन्यानं भरली ओटी. अरे बापा दरवर्षी आता सोन्यानं तर ओटी भरली, मग ओटीत काय सोनं टाकलं त्यावर? मग कायले 7व्या महिन्याने ओट्या भरता? मग भंतेच्या हाताने परित्राण घेतला. 7वा महिना आहे का बौद्ध राष्ट्रामध्ये? 3ऱ्याच महिन्याला तो गर्भसंस्काराचा कार्यक्रम करतात. समजलं? मग हिंदू धर्मामध्ये 7वा महिना आहे आणि बौद्ध धर्मामध्ये 7वा महिना आहे. त्याही ओट्या भरतात आणि तुम्ही ओट्या भरतात. सुरुवातीला पांढऱ्या साडीनं कार्यक्रम घेऊन घेता शिलानंद भंतेच्या हातानं, आणि भंतेजी निघाले सटकले तिथून का मोठी जात बंगई, हा अंबाबाई, हिरवी शालू, हिरव्या बांगड्या आणि ते मस्त कपाळ, मग बिलकुल अंबादेवीच तर पण ते फक्त तलवारच राहिली. सांगा मग तुम्ही, 69 वर्ष झाली इकडे नाचून राहिली आमची बाई, सोन्यानं भरली ओटी, आणि पुन्हा 7व्या महिन्याच्या ओट्या भरून राहिल्या. आणि काही बाया तर वर्धेत ओट्या भरायला जाते, मी असंही ऐकलं. हिरव्या बांगड्या भरतात का नाही? लग्नाचा हिरवा चुडा, मी तेवढं जर बोललं तर. मग इकडं एकीकडे मनाचं सोन्यानं भरली ओटी. आता भरली ना माहिती ओटी, मग ओटीत काय सोनं नाही टाकलं, सोन्यासारखा बुद्ध आणि सोन्यासारखा धम्म तुमच्या ओटीत टाकला. तर कायले ओट्या भरायची गरज आहे? 7व्या महिन्याच्या त्या देवीच्या. भंतेजींचं नावच घेतलं बापा, कठीणची वरदान. आमच्या पुलगावले कठीण माताच आहे, माताच नाव आहे कठीण माता, पुलगावलेच आहे. आमच्या त्या देवळीले नाचनगावले खोकला माता आहे. तर सांगा आता खोकला, तिला कानही नाही, हातही नाही, पायही नाही. इकडे आमच्या पिंपळगावली एक आहे माता बा कोणती, तिचा पुजाऱ्यानं रात्रीले चांदीचा एक डोळाच काढून नेला, भोकरीच झाली, एकटीच आहे. सांगा आता तर मी त्या दिवशी घटना, आता मी चंद्रपूरचीच घटना सांगतो. नागपूरले त्या काय म्हणते कोणतं मानवता नगर गिट्टी खदान एरिया नाही का,
तिथं दुर्गा देवीच्या मंडपामध्ये एक माणूस गेला आणि त्या दुर्गा देवीचे गालाचे पप्पे घेतले, तिले मिठीत पकडलं आणि तिची चुनरी ओढली. सांगू शकत नाही. म्हणजे जी तिच्या हातात तलवार असून ती स्वतःच रक्षण करू शकत नाही, तर ते काय आमच्या आया बहिणीचं रक्षण करणार आहे. 14 ऑक्टोबर 1956च्या आधी आम्हाला कपडे भेटत नव्हते. एकाही देवी मैयाला कदर आली नाही का टाकू दे हिच्या अंगावर चुनरी एखादी. समजलं का? उष्ट्या कपड्यावर, उष्ट्या अन्नावर जगणार लोक. कोण दिलं आम्हाला हे वस्त्र? आणि आम्हाला ज्ञानज्योती बनतेजीनं अजिबात नाही दिलं. त्याचे काही हे नाही, त्यांनी ते विधी केली. पण हे महावस्त्र जरी कोणाच्यामुळे अंगावर आलं असतं ना, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. फेकलेल्या कपड्यावर जगणारी लोक, तुमच्या अंगावर हे पांढरे पांढरे बगल्यासारखे कपडे आले आणि जगाचं नेतृत्व करणार असं कठीण चिवर, असं महावस्त्र, हे काशाय वस्त्र, पीत वस्त्र. या पीत वस्त्राला सगळेच लोक वंदन करतात, झुकतात. तुम्हीही झुकता. समजलं का? हे कोणामुळे महावस्त्र आलं? बुद्ध धम्म संघाची ओळख कोण करून दिली? बाबासाहेबांनी दिली पहिल्यांदा करून. गुरुजींनी नंतर करून दिली, है का नाही? थायलंडचे भंतेजी आमच्या मोहिल्यामध्ये येतात. तुमच्याही मोहिल्यामध्ये आला, या विहारात आले ना थायलंडचे भंतेजी. त्या थायलंडच्या भंतेजीचा आमचा काय संबंध? पण बाबासाहेबांनी आपल्याला महाराले बौद्ध बनवलं म्हणून थायलंडचे नाही, कोणत्याही बाहेर देशात ते भंतेजी आहेत त्याला कुठे या लागते? एकेकाळचा महारवाडा पण आताचा बौद्धवाडा, इथंच यावं लागते. समजलं का? कधी जाते ते थायलंडचे बनते इकडे तिकडे वगैरे जाते का? इकडे ओबीसी लोक कोणाकडे येते? आपल्याकडे. त्याचं ना आपलं काय ना? बाबासाहेबांनी आमची जगाशी ओळख करून दिली. समजलं का? हे विसरू नका. बाबासाहेबांनीच आपल्याला बुद्ध दावला, हे कधीच विसरू नका. मला तर दावला बा, मला माहित नाही, है की नाही? पण बाबासाहेबांना गद्दार होऊ नका. तर बाबासाहेबांचे हे नागपूरला मी ते भाषण सांगतो आणि चंद्रपूरचा थोडासाच इतिहास आहे मी ते सांगतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 ऑक्टोबरला फक्त पंचशील दिलं, 22 प्रतिज्ञा दिल्या आणि बाबासाहेबांचा दिवसच त्याच्यातच गेला. पण 15 ऑक्टोबरचं भाषण तुम्ही प्रत्येकाने वाचा. कोण्या दिवशी वाचा? ज्या दिवशी अशोक विजयादशमी 14 ऑक्टोबर येईल ना, त्याच्यावर चिंतन करा. वाचलंच पाहिजे ते भाषण. मी तर पाठच करून ठेवलं. इशारा केला बाबासाहेबांनी आपल्याला. बघा काय केलं मी ते सांगतो तुम्हाला. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये माहित आहे का काय म्हटलं? काय म्हटलं? मी नरकातून बाहेर पडलो. काय म्हटले बाबासाहेबांनी शब्द? नरकातून बाहेर पडलो. आदल्या दिवशी दीक्षा घेते, दुसऱ्या दिवशीच्या भाषणात काय नरक आहे का? बौद्ध धर्मामध्ये आहे का स्वर्ग नरक? आता मिथक आहे, कल्पना आहे. पण नरक मानायचा जर असेल तर कोणाला माना? हिंदू धर्माला. आणि त्या नरक यातना बाबासाहेबांनी भोगल्या होत्या. बैलबंडीतून धकलावून देणं, बडोद्याला रूम भेटली नाही. भेटली का बाबासाहेबांनी? एका मुसलमानाने दिली नाही, ख्रिश्चनाने दिली नाही, कारण त्याला रोग लागला होता हा ब्राह्मण हिंदू धर्माचा. त्याला तो रोग लागला होता कोरोना सारखा. कोणच रूम दिली नाही. म्हशीले, गाईले, बैलाले भादरत होते, पण लहानच्या भिवाची आणि त्याच्या भावाची कटिंग करून द्यायला एकही माली सुद्धा तयार नव्हता. तुळसा आणि मंजुळा कटिंग करून देतो त्या घरी. सांगा नरक यातना नाही? 40 गावच्या रेल्वे स्टेशनवर टांगेवाल्यानं अपमान केला. दौलताबादच्या किल्ल्यावर अपमान झाला. बैलबंडीतून हाकललं. लहानपणीची ते गोष्ट तर माहीतच आहे. पनवेलच्या नाक्याला पाणी नाकारलं. ते सोनबा रेल्वे तर माहीतच आहे तुम्हाला. 14 तळेवर दगड तर झेलले. काळाराम मंदिर काय काय त्या म्हणजे जन्म बॅरिस्टर झाले, बडोद्याला नोकरीला लागले, कपडे चांगले घातले, टाय कोट बुटातला माणूस, 32 डिग्र्या असलेला माणूस. त्या माणसाचं स्वागत बघा भारतात कसं झालं. तर काय तो भूषण गवई, काय त्या भूषण गवई? आमच्या बाबासाहेबांनी टाय कोट बूट घातलेला 32 डिग्र्या असलेला माणूस, त्याचा अपमान बडोद्याला होत आहे. त्याला रूम भेटत नाही, दुरून फायला फेकत आहे. ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकात श्रेष्ठ. तुम्ही पेशवा पैठणी घाला, इकडून साडी घाला का इकडून पदर घ्या बाया तुम्ही. आणि कशी आमच्या बाया तर बामणीनी सारख्या घाला, तर तुम्ही बामणीनी सारख्या घाला का किती सोनं घाला, तुम्ही त्याच्या नजरेमध्ये शूद्रच आहे. समजलं का? फक्त शरीराचा विटाळ गेला, मनातला विटाळ कायमच आहे. आता ते भूषण आहे का नाही? वास्तविक पाहता ते खजुराहोची जी मूर्ती आहे ना, ते बोधिसत्व अवलोकितेश्वराची मूर्ती आहे.
बुद्धाचीच मूर्ती आहे ते बोधिसत्वाची, तिचा मुंडकच तोललं त्याईनच तोललं. बुद्ध विष्णूचा अवतार नाही 9वा, विष्णूच बुद्धाचा काल्पनिक अवतार आहे बोधिसत्वाचा. आमचीच मूर्ती आहे ते खजुराहोची, त्याचा इतिहास वेगळा आहे. आता काय मोठी गोष्ट आहे त्या भूषण गवई साहेबांना भोगावं लागलं. जिथं बाबासाहेबांचा अपमान झाला बॅरिस्टर माणसाचा बडोद्याला, तर आपलं काय आहे, आपलं काय आहे. म्हणून आज 69 वर्ष पूर्ण होत आहे. मी माझ्या चंद्रपूरचा, तुम्ही दीक्षाभूमीचा इतिहास तर ऐकलाच असेल, पण चंद्रपूरचा मी बोलता बोलता विषयाकडे वळलं होतं. रमाई म्हणत होती मला पंढरपूरला घेऊन चला साहेब. नेलं का बाबासाहेबांनी? नाही नेलं. रामो मी तुझ्यासाठी हजारो पंढरपूर तयार करून देईन. किती? एक नाही, हजारो पंढरपूर तयार करून देईन. पण ते हजारो पंढरपूर तयार करायला बाबासाहेब जिवंत राहिले नाही, पण 2 पंढरपूर त्यांनी निर्माण केले. 2 पंढरपूर. आणि आपण किती सौभाग्यशाली आहे की नाही. सौभाग्य वगैरे काही नसते, पण सौभाग्यवान आहोत आम्ही याच्यासाठी का ते 2ही पंढरपूर रमाईच्या साठी, पण रमाई राहिली नाही आमच्यासाठी. हजारो पंढरपूर तयार करीन, पण त्या हजारो पंढरपुरामध्ये 2 पंढरपूर आपल्या विदर्भामध्ये बाबासाहेबांनी निर्माण केली. एक पंढरपूर म्हणजे नाग नदीच्या काठावर, पिवळी नदी आहे तिथं, पिवळी 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 म्हणजे पीत वस्त्र भिकूंचे, त्या नाग नदीच्या काठावर. आता नाग नदीच्या काठावरच का, महापरिनिर्वाण सूत्रामध्ये नागपूरचा उल्लेख आहे. नागपूरचा उल्लेख, देवळीला एक ताम्र शिलालेख सापडला, हे देवळी तालुका ताम्र शिलालेख. नागपूरचा उल्लेख देवळीला एक ताम्रपट सापडलेला आहे, त्याच्यामध्ये आहे, तो नागपूरला ठेवलेला आहे. समजलं तुम्हाला? तुम्हाला वाटते देवळी ठिकाण, हे देवळी एका बौद्ध स्तूपाचं नाव आहे. ओडिसामध्ये देवळी नावाचा स्तूप आहे, देवळी स्तूप. तर या नागपूरला, या नागपूर शब्दाचा उल्लेख माहिती आहे कुठे आहे? महापरिनिर्वाण सूत्रामध्ये. महापरिनिर्वाण मध्ये सुत्तांच्या ते भगवान बुद्धांचे जे अस्थिचं वितरण करण्यात आलं 8 भागामध्ये, काय लिहिलं आहे? एक दाढा तिदस पुरवरे. मला वाटतं ते महावंश ग्रंथामध्ये आहे. एक दाढा तिदस पुरवरे नागपुरे. शब्द बघा, एक दाढा तिदस पुरे नागपुरे. म्हणजे ती म्हणजे 3 आणि तिदस 10 म्हणजे 10. तर आपल्याला फक्त 8 आहे, पण वंदनेमध्ये तिदस पुरवरे म्हटलंय. ती म्हणजे 3, पालीमध्ये ती म्हणतात. 10 म्हणजे 10, इंग्रजी शब्द आहे 10. तर नागपूर या शब्दाचा उल्लेख त्या महावंश ग्रंथामध्ये आहे श्रीलंकेच्या. म्हणजे भगवान बुद्धांचा एक दाढ, एक दात माहिती कुठं होता? आपल्या नागपूर परिसरामध्ये. आणि तो दात कुठे होता? पवनीच्या जगन्नाथ टेकडीच्या स्तूपाखाली. त्याच्यावर आता मंदिर बांधलं, जगन्नाथ बुद्धाचंच नाव आहे. एक दात होता जगन्नाथपुरीच्या मंदिरात, आणि एक दात होता भगवान बुद्धांचा पवनीच्या जगन्नाथ टेकडीच्या ठिकाणी. नाव सारखंच आहे त्या पवनीला एकूण 4 स्तूप होते अशोकाचे पवनीला. आणि म्हणून नागपूरला, या नागपूरच्या परिसरामध्ये बाबासाहेबांचं एक भाषण आहे. लोकांनी प्रश्न विचारला होता बाबासाहेबाला की नागपूरच ठिकाण काऊन निवडलं, नागपूरच का निवडलं? तेही विदर्भातली भूमी, विदर्भातली, पूर्व विदर्भामध्ये आपण आहे का नाही. पण आम्ही लाडावलं आम्ही, कारण दीक्षाभूमी जवळच आहे आमच्या, आहे का नाही. आपण त्या नव्या पंढरपूरला दरवर्षी गेलं पाहिजे दीक्षाभूमीला, लक्षात घ्या. तर बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये बघा काय म्हणलं, मी नागपूर ठिकाण याच्यासाठी निवडलं, भाषणातच उल्लेख आहे की नागपूर हे प्राचीन काळातलं काय आहे? नागवस्तीचं ठिकाण आहे. नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा परिसर हा नाग लोक तर पूर्ण भारतातच होते, पण नागपूर आणि नागपूरच्या परिसरातील, परिसर म्हणजे आपला वर्धा, नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचे जेवढे स्थळ आहे ना 200-250 किलोमीटर पर्यंत हे दाट लोकवस्तीचे ठिकाण होते. म्हणजे नागपूर पासून तर चंद्रपूर मधलं नागभीड किती किलोमीटर आहे? 150. भीड म्हणजे काय? भीड म्हणजे काय? जास्तीत जास्त नाग लोक. नागपूर म्हणजे पूर ते संख्या, पूर, आहे की नाही. तर बाबासाहेब बोलले
अगस्ती नावाच्या मुनीने, बाबासाहेबांच्या भाषणाच्या ओळी सांगतो रे बामी, अगस्त पुराणामध्ये असे दाखले आहे, बाबासाहेब म्हणतात की अगस्ती नावाच्या एका ऋषी मुनीने एक नाग मनुष्य वाचवला, त्याचे आपण वंशज. आता कोणता नाग होय त्याचं नाव नाही सांगितलं, पण मी एका पुस्तकामध्ये वाचलं, त्याला तक्षक नाग आहे. ते एक नाग मनुष्य वाचवला, त्याचे आपण कोण आहो, वंशज आहो. म्हणून हे नागपूर ते नागभीड चंद्रपूर पर्यंत बाबासाहेबांनी हे 2 पंढरपूर निर्माण करत असताना हा नाग लोकांच्या वस्तीचा दाट लोकसंख्येचे काय आहे ठिकाण आहे. नागपूरला काय आहे, नाग नदी आहे, नागार्जुन टेकडी आहे, नागराज स्तूप आहे, त्या गोंदियामध्ये मनसर आहे, नागरधन आहे. इकडे थोडस रोड आलं तर केळझर आहे, केळझर नाव आताच आहे. ते सिद्धिविनायकाचं मंदिर आहे ना, तिथं बुद्धाच्या मूर्त्या आहे, त्या विहिरीतही बुद्धाच्या मूर्त्या आहेत, गणपती बसला असो. केळझरचं प्राचीन नाव आहे एक चक्रनगर. इतिहासामध्ये जुनं नाव काय केळझरचं, एक चक्रनगर. आणि या केळझरला म्हणजे एक चक्र प्राचीन नगरीला धम्मनाग नावाचा राजा राहत होता. कोणता, धम्मनाग. आता केळझरनं वर्धा काही लांब आहे का, त्या सेल्डोला सुद्धा. तर ह्या केळझर या धम्मचक्र नगरीमध्ये धम्मनाग नावाचा राजा राज्य करत होता. आणि या रोडनं आलं, आपल्या वर्धेपासून 2च किलोमीटर आहे, पवनार आहे ना, पवनार. त्याचं प्राचीन नाव प्रवरपूर आहे. आणि हे वाकाटक नागराजे आपल्या वर्धेपासचे, वर्धेनंद पवनार काही खूप लांब आहे का, एकच आहे ते. या पवनारच्या, या प्रवरपूरच्या वाकाटक नागराजांनी अजंठाच्या लेण्या कोदल्या 16, 17, 19 नंबरच्या. आपलेच राजे, त्याचं नगर आहे, राजधानी आहे प्रवरपूर. हे पवनार ते बौद्ध स्थळ आहे. बौद्ध महावीरावर विनोबांनी जास्ती म्हणजे जाणून बुजून त्या महावीरावर त्यांनी विनोबा आश्रम निर्माण केला. लक्षात घ्या, ब्राह्मणांचं षडयंत्र विनोबांनी. गांधीजी इकडे आला फुलांची चळवळ नष्ट करण्यासाठी. तर दुसरे नागराजे होऊन गेले आपल्या पवनारला, म्हणजे वर्धेलाच म्हणा, ते म्हणजे प्रवरपूर पवनारला हे नागराजे. आणि मग पुढे गेलं याच रोडनं तर बाबासाहेब माहित आहे का, आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो. गोष्ट ही सांगतो की बाबासाहेब 11, 12 आणि 13 बाबासाहेब नागपूरला होते. श्याम हॉटेलमध्ये थांबले. कुठे, श्याम हॉटेलमध्ये. श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब थांबले आणि 13 तारखेला बाबासाहेबांनी परित्राण पाठ घेतलं. काय घेतलं, परित्राण पाठ घेतलं. प्रश्न हा निर्माण होते, अनेक भिक्खू आणि भिक्खुनी प्रश्न उपस्थित करतात की तिथे धागा होता, तिथे भिक्खू होते, एकूण 7 भंतेजी होते, परमशांती भंतेजी होते कर्नाटक हुबळीचे. लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये भिक्खू होते. सुमेध भंतेचं पुस्तक ऐकलं, फोटो सहित आहे. देहू रोडला सुद्धा बाबासाहेबांनी मूर्ती बसवली ना, देहू रोडला 54ला, ती मूर्ती ही भिक्खू उपस्थित होते. परमशांती भंतेजी कर्नाटक हुबळीचे, आणि ते धम्मदीक्षेच्या कार्यक्रमात होते 7 भंतेजी पैकी. ते लोणावळ्याला त्याचं विहार आहे, मळवलीला, कार्ला लेणीपाशी जाऊन पाहायचा. म्हणजे बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये भिक्खूंची उपस्थिती. देवरोडच्या मूर्ती प्रतिष्ठापनेलाही परमशांती भंतेजी होते, नागपूरलाही 7 भंतेजी होते, त्याच्यापैकी आपल्या वर्धेचे सुमेधही होते, आणि चंद्रपूरला सुद्धा भिक्खू उपस्थित होते. लक्षात घ्या, मी तुम्हाला ती गोष्ट सांगत आहो. तर बाबासाहेबांच्या त्या श्याम हॉटेलमध्ये काय झालं, आता भंतेजींचा एक रिवाज आहे. कोणता रिवाज आहे, आम्ही कोण्याही विहारामध्ये गेलो, लोकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे म्हणून मी सांगतो, कोण्याही विहारामध्ये गेलो, आता त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे धम्मदीक्षा गुरु थेरावादी भिक्खू ब्रह्मदेवचे चंद्रमणीजी महातेरो होते. समजलं, चंद्रमणी महातेरो. दलाई लामांना बाबासाहेबांनी आमंत्रित केलं होतं, नाही आले. अशोक विहारामध्ये भेट झाली होती. दलाई लामा हे उर्गेन संघरक्षित त्रिरत्न बौद्ध महासंघाचे. सुमेध भंतेजींनी त्या पुस्तकामध्ये पुरावा लिहिला, आमंत्रित करून आला नाही, बहाणा केला होता. भारतातच लिहून आहे, सुमेध भंतेजींचं पुस्तक आहे, मी पाहिलेले. त्याच्यामध्ये सुमेध भंतेजीनं ते उघड केलेलं आहे की उर्गेन संघरक्षितजींना आमंत्रित करून सुद्धा आले नाही. डॉक्टर भदंत आनंद कौशल्याने आले नाही, महापंडित राहुल सांकृत्याने आले नाही, अण्णाभाऊ तर आलाच नाही. कारण ह्याही लोकांमध्ये इगो होता. आनंद कौशल्यांना दीक्षाभूमीवरून, समजलं तुम्हाला, ठेवलं नाही. त्याचं हेही एक कारण होतं. मग नंतर होते 25 लाख लोकांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळी आनंद भंतेजींनी दीक्षा दिली. पण हे लोक स्टेजवर असते तर आज वेगळंच चित्र असतं.
अण्णाभाऊ असते, उर्गेन संघरक्षित असते, आनंद कौशल्यान, राहुल सांकृत्यान, दलाई लामा, पण हेही लोक इगोवादीच होते. लक्षात घ्या, इतिहास आहे. मी आज मोबाईल मध्ये बोलत आहे व्हिडिओ मध्ये. मग आज काय मोठी गोष्ट आहे की नाही? तर बाबासाहेबांच्या त्या धम्मदीक्षेमध्ये 7 भंते जे उपस्थित होते, त्या 13 ऑक्टोबरची ती शाहू हॉटेलमध्ये परित्राण केलं. पण तिचा एक रिवाज आहे, कोण्या विहारात गेलं तर आम्ही सकाळी वंदना घेतोच, आम्ही आमच्या पद्धतीने पूजा घेतोच, उपासक उपासिका आले किंवा नाही आले. आता तिथं चंद्रमणी भंते जे होते, भिक्षू होते, त्यांनी ते पूजा घेतली. कुठे? श्याम हॉटेलमध्ये. धागा ठेवला, सगळं वगैरे असं वगैरे ते झालं, ठीक ना, सगळं ते धागा वगैरे ठेवला. पण प्रश्न निर्माण होते, श्याम हॉटेल मध्ये जी पूजा घेतली भंतेजीनं, त्या पूजेमध्ये बाबासाहेब बसले होते का? हाय तर हॉटेलमध्ये, पण ते बसले होते का? हाही प्रश्न विचारावा लागेल. समजलं का? आणि त्याने धागा ठेवला होता त्या पूजेमध्ये तो धागा ठेवला होता. लग्नामध्ये फक्त हातात घ्यायला सांगितला बाबासाहेबांनी, लिहिलंय पत्रामध्ये वियस्कर, हातात घ्यायला सांगितला. पण लग्न झाल्याच्या नंतर बांधा असं लिहिलं का बाबासाहेबांनी? लिहिलं का? हा, सांगितलं. पण लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही एकामेकी नवरा नवरीला बांधा, पण पूजेतला होईना तो बांधा. मग हे तुम्ही चालू केलं. ठेवला बाबासाहेबांनी, ठेवायला सांगितला, पत्र द्यावे, त्या पत्रामध्ये लिहिलं. पण मग लग्न झाल्याच्या मग त्या धाग्याचं काय करायचं हे लिहिलं का? नाही. मग तो पूजेत तर बांधा लागते नवरा नवरीला, हे तुम्ही लावलं. असो, बौद्ध राष्ट्रांमध्ये धागे बांधता, काही भंतेजी बांधता, मला त्याचा काही विरोध नाही. पण तुम्ही काही धाग्याने काही मानून न राहिले. आता 69 वर्ष झाले, 69 वर्ष झाले धम्मदीक्षा. भंतेजी लोक धागे बांधून, ते फुसके धागे, कच्चे धागे बांधून ते धागे झाले आता फेल. आहे का नाही? तुम्हाला बांधा लागते आता दोरखंड. बरं, ते पांढरे धागे बांधून करता काय तुम्ही? पुन्हा ते काळे धागे मनुस्मृतीचे, लाल धागे त्या गिट्टा टोकीचे, ताबीज आहे अजून, आणि पुन्हा राखीचे धागे. सांगा आता कोणते धागे बांध? मग अंधश्रद्धाच आहे का नाही? आज 69 वर्ष झाले मी हे सांगत आहोत तुम्हाला. किती वर्ष झाले? 69 वर्ष झाला. तुम्हाला जन्म झाला तर, तुमचा जन्म झाला तर किती वर्ष झाले? 69 वर्ष. जम्बूद्वीप भंतेजी माझी उपसंपदा एकाच दिवशी झाली, म्हणून त्याने मग उत्तर दिलं का माझा वर्षावासच झाला नाही, कारण ते श्रामणेर वर्षावास होते त्याचे, आहे का नाही? आज माझा नवा जन्म होत आहे. माझाही नवा जन्म झाला ज्या दिवशी चिवर दिलं, आहे का नाही? गाव बदललं, नाव बदललं, आहे का नाही? आमचं कुळ बदललं. तर तुम्ही लोक जेव्हा आम्हाला गावनं नावच विचारता का? जसं का सोयरी का करायचे आहे का? सोयरी का करायचे आहे का? आता अरे गाव बदललं, नाव बदललं, मेलो, आडनावही बदललं, सगळंच बदललं, काय विचारायचं आहे? जुनं विचारत असाल तर मग सोयरी का करा, आणि नवं विचारत असेल तर आम्ही धम्म सांगू बापा, दुसरं काही सांगणार नाही. पण लोकांना ते उठाटव जास्त आहे. भंतेजी कुठलाच होते, लावा त्याचा शोध, जा त्याच्या गावापर्यंत, कसा होता बदमाश जाण तर आमचं काय होतं, आहे की नाही? आणि तुमचा शोध लावला तर तुम्ही कशा आहेत? घरपर्यंत फक्त विहारात दिसता चांगल्या, लयच मस्त उपाशिका, काय माहिती मला घरी भानगोडे आहे का आता, आहे का नाही? शेजार दर मस्त पाळणं नाही होत आपल्याच्या. असो, तर बाबासाहेबांनी तिथं दीक्षा दिली. नागपूरला बघा काय म्हणतात, दुसऱ्या दिवसाचा इशारा पाहू किती मस्त आहे बाबासाहेबाचा. आपल्या कमाईतला 20वा हिस्सा दान करा. दुसऱ्या दिवसाच्या भाषणात समजलं? कितवा हिस्सा? धम्म काय फुकट चालते? द्रव्यबळ आणि बुद्धिबळ. बाबासाहेबांनी सांगितलं 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये, कोणतीही चळवळ यशस्वी करण्याकरिता 2 बळ लागते. 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये द्रव्यबळ म्हणजे पैसे, धनसंपत्ती, आणि दुसरं मनुष्यबळ. समजलं? हे महाबोधी महाविहार सक्सेस करायचं आहे तर काय लागल? काय लागल? द्रव्यबळ आणि मनुष्यबळ दोनही लागल. तर बाबासाहेबांनी दुसऱ्या दिवसाच्या भाषणामध्ये सांगितलं, तुम्हाला कायले दीक्षा दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसाचं भाषण नागपूरला काय म्हणते? पोटाचे पाईक बनू नका. पोटाचे म्हणजे पोटार्थी, सब माल डिब्बेमध्ये. पोटाचे पाईक बनू नका. आपल्या कमाईतला 20वा हिस्सा दान करा. करता का तुम्ही? करता का? केलाच पाहिजे. आज वर्षावासाच्या या संगदानाच्या निमित्तानं, या प्रवारणेच्या निमित्तानं तुम्ही तो करत आहात, आहे का नाही? हे विहार उभं राहिलं, ते करत आहात आपलं. आणि तुम्ही देता तरी का? तेरा तुझको अर्पण, ही सारी कमाई भी माझीच आहे, त्याचीच आहे, त्याईनच भरली ओटी, त्याच्यामुळेच आमच्या घरात धनसंपत्ती आहे, नोटा मावत नाही. बाबासाहेब त्याच त्याला देत असताना कुचराई करू नका, श्रद्धेनं देत चला. समजला? तर बाबासाहेबांचा इशारा आहे नागपूरला,
तुमची ही जबाबदारी फार मोठी आहे. इतर लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी कृती तुम्ही केली पाहिजे. हा बौद्ध धम्म म्हणजे गळ्यात एक मढे अडकवून देत आहो असं समजू नका. बाबासाहेबांचे शब्द. बौद्ध धम्माच्या दृष्टीने सध्या भारताची भूमी शून्यवत आहे, म्हणून तुम्ही उत्तम रीतीने धम्म पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोण म्हणत आहे असं? बाबासाहेब. नाही तर महार लोकांनी हा निंदाजनक स्थितीला आणून ठेवला. आता काही ठिकाणी महार लोकांनी तो बुडवला, बाटवला असे शब्द लिहून आहे. आज 69 वर्ष झाली आपण तो बुडवला, बाटवला का निंदेला आणून ठेवला हे आपण स्वतः एकामेकांनी बौद्ध लोकांनी विचार करण्याची गरज आहे. समजलं तुम्हाला? हे जर तुम्हाला साधले तर या देशाचा नव्हे, समाजाचा नाही, जगाचा उद्धार तुम्ही करणार आहात. बौद्ध धम्माने जगाचा उद्धार होणार आहे. समजलं तुम्हाला? तर ह्या गोष्टी बाबासाहेबांनी, आई तिथंच थांबा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्यक स्मृती म्हणतो का नाही आपण? सम्यक स्मृती. सम्यक स्मृती माहित आहे ना? काय आहे सम्यक स्मृती? भानावर राहणं, चांगल्या सद्गुणांची वाढ करणं, वाईट दुर्गुण येऊ नये त्याच्यावर प्रतिबंध, येत आहे का येत आहे पहारा देणं, आणि चांगल्या सद्गुणांची जोपासना करणं ही सम्यक स्मृती आहे. सम्यक स्मृती. किती बोललं पाहिजे, कसे बोलले पाहिजे, मुद्देसूद बोललं पाहिजे, फालतू व्यर्थ बडबड नाही केली पाहिजे, याची स्मृती असली पाहिजे आपल्याला. समासती पालीमध्ये म्हटलंय नाही का नाही? तुमची सम्यक स्मृती जागृत असली पाहिजे. मी ते सांगणार नाही. तर बाबासाहेब सकाळी सकाळी उठले 7 वाजता. 5 भंतेजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे घेऊन गेले. कोणाला? भंतेजींना घेऊन गेले कारमध्ये चंद्रपूरला. पुढे घेऊन गेले आणि बाबासाहेब दुसऱ्या कारमध्ये. बाबासाहेबांच्या सोबत त्यावेळी नानकचंद रत्तू, माईसाहेब आंबेडकर, देवप्रिय वली सिन्हा, लक्षात घ्या. त्या माईसाहेबांचे भाऊ बाळा कबीर, लक्षात घ्या. हे सगळे लोक आणि 5 भंतेजी. आणि बाबासाहेब त्या चंद्रपूरच्या दिशेनं निघाले. चंद्रपूरला निघत असताना बाबासाहेब इतके थकलेले होते. 150 किलोमीटरचा प्रवास चंद्रपूरला बाबासाहेब त्या ठिकाणी जात आहे. मला सांगा, बाबासाहेब, तुम्ही सर्व जास्तीत जास्त फोटो बाबासाहेबांचे पाहिले असेल, टायकोट बुटातले पाहिले का? सर्वच फोटो. मी असं ऐकलं काल परवा, ते वाचलं की बाबासाहेब निळ्या ड्रेस मध्ये जास्त आवडतं. तुम्हाला आवडतो का नाही? पण मी तो कधीतरी वर्धेचा, बाबासाहेब माहिती का निळा ड्रेस कुठं घालून आले होते? आपल्या वर्धेलाच आले होते. मी भाषणामध्ये ऐकलाय, वाचलेला आहे. निळा ड्रेस. बाबासाहेब मुंबईवरून जेव्हा वर्धेला आले सेवाग्राम रेल्वे स्टेशनवर, तर लोक स्वागतासाठी गेले होते 1 मे 1936 ला. तर बाबासाहेबांच्या अंगावर माहिती आहे त्यावेळी कोणता कोट होता? निळाच कोट होता. निळाच कोट आपल्या वर्धेला सेवाग्रामलाच घालून आले, लक्षात घ्या. तर बाबासाहेबांच्या अंगावर सदैव टाय कोट बुटातले बाबासाहेब. पण धम्म दीक्षेमध्ये कोणते कपडे घालून होते बाबासाहेब? पांढरं धोतर आणि पांढरी बंगाली. समजलं? लोकाले आदेश केला, दीक्षेला येत आहे तुम्ही नागपूरले, चंद्रपूरले, तर आपल्या घरातले दगडात धोंड्याचे सगळे देवी देवता काय करा, नदीत नाल्यात फेकून द्या आणि पांढरेच कपडे घालून या. समजलं? त्यावेळेचे अंका बहादूर, कमी शिकलेले, शाळेत न गेलेले लोक, अडाणी जरी असेल पण प्रामाणिक निष्ठावान लोक होते, त्याने आपल्या घरातले दगडात धोंड्याचे सगळे देवी देवता बैलबंड्यानं नदी नाल्यात फेकून दिले. समजलं? फेकून दिले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे पांढरेच कपडे घालून गेले. असं भाषणामध्ये उल्लेख आहे वामनराव गोडबोलेंच्या, की चंद्रपूरच्या आणि नागपूरच्या एकाही कपड्याच्या दुकानामध्ये पांढरा कपडा शिल्लकच नव्हता. काही बायानं म्हणतात धोत्र घेतले आणि त्या धोत्राच्या चोळ्या करून गुंडाळून गेल्या. समजलं? हा इतिहास आहे. तर बाबासाहेबांनी पांढरं धोत्र घातलं आणि पांढरा सदरा, आणि बाबासाहेबांच्या हातात एक काढी. नानकचंद रत्तू, वामनराव गोडबोले यांच्या खांद्यावर दोन्ही खांद्यावर हात ठेवून बाबासाहेब नागपूरचा
स्टेज चढले, चढले स्टेज. आमचा बाबासाहेब चढला बाबासाहेब. आणि बाबासाहेबांनी समोर पाहिलं 7 लाख लोक. विश्वास बसत नाही. 7 लाख लोक एका हाकेनं. मी असं ऐकलं की पुलगावला बाबासाहेबाची गाडी आली तर बाबासाहेबाची कारही दिसली नाही. बाबासाहेबाचा चेहरा एकदम स्टेजवरच होता. कमळाच्या फुलाचं लोखंडाचं असं आसन बाबासाहेबाला पुलगावला तयार करून दिलं. अशी लोक अशी म्हणजे पूर्ण बाबासाहेब कुठेही जाऊ द्या, बाबासाहेबाची गाडी कार गेली, लोकांची गर्दी. बाबासाहेब डायरेक्ट लोकांना स्टेजवरच दिसत होते. आणि आता पहा आमचे नेते, त्याच्या मागे काय कुत्र राहत नाही त्या गाडीच्या माग, राहते का? पण बाबासाहेबाच्या गाडीच्या माग गर्दी राहत होती. समजलं का? तुमच्या वर्धेला बाबासाहेब आले तर हा गर्दी होती. नालवाडीत आले बाबासाहेब, सेवाग्रामच्या वस्तीत गेले, झाडाखाली बसले, दगडावर बसले का नाही त्या दगडावर सेवाग्रामला? म्हणलं का मला पाठच काऊन देत नाही, खुर्चीच काऊन देत नाही? बाबासाहेब आमचा वर्धेला सेवाग्रामला आला, दगडावर बसला हो उन्हामध्ये, मे महिन्यामध्ये झाडाखाली उन्हात दगडावर. त्या बाबासाहेबांमुळे आज मी खुर्चीवर बसून राहिलो, आहे का नाही? आम्ही साहेबीनी झालो, मी ते सांगणार. तर बाबासाहेब स्टेजवर चढले नागपूरला. आणि त्या 7 लाख लोकांमध्ये पाहिल्याच्या नंतर बाबासाहेबाला आठवण आली. कोणाची? हे 7 लाख लोक तर दिसते, पण या 7 लाख लोकांच्या गर्दीमध्ये मात्र माझी रामू नाही दिसत. बाबासाहेबांचे डोळ्यात पाणी आलं. दीक्षाभूमीच्या अंदरमध्ये एक फोटो आहे दुर्मिळ. माईसाहेब आंबेडकर असा रुमाल काढताना दिसत आहे. तेच वे ते चित्र माईसाहेबांनी बाबासाहेबांचे आसव पुसलेले आहे. एका शब्दाचा फरक आहे, माई आणि रमाई. बाबासाहेबाची पत्नी माई असेल तर ते तुमची मायच नाही का? पण दामनीन होईल ते. एका शब्दाचा फरक आहे, रमाई आणि माई. असो, तो विषय वेगळा आहे. काही लोक टीका करतात, मी नाही करत टीका. माबापाची माय आहे ती, माबापाची बायको आहे ना ती, पत्नी म्हणून स्वीकारलाय माईसाहेबाला, तर आमची मायच आहे ते, आहे का नाही? ज्यांचा विषय तो असो. बाबासाहेबांनी पाहिलं, रमाई दिसत नव्हती, डोळे डबडबले. पण बाबासाहेब किती मोठे हुशार. पहिल्या पगारामध्ये रमाईचा पहिला पगार बाबासाहेबांनी हातात ठेवला होता. रमाईनं काय आणला होता? 2 उश्या, एक धोतर आणि एक सदरा पांढरावाला. कोणासाठी? माझी रामू तर नाही, पण रमाईची आठवण म्हणून. आमच्या बाया बांडे बुचे कपडे घालून विहारात येते, तिले वंदनही करता येत नाही, ते जीन्स पॅन्ट. बाबासाहेबाला बुद्ध धम्माचा किती अभ्यास होता. पांढरेच कपडे घातले पाहिजे, दीक्षेलाही घातले पाहिजे, पण स्वतः लोकांना नाही सांगितलं, स्वतःही घातले. टाय कोट बूट, आहे का नाही? हे अहंकाराचं प्रतीक आहे का नाही? अहंकाराचं प्रतीक आहे. राजे महाराजे हिऱ्या मोत्याचा मुकुट खाली ठेवत होते. मुकुटान पाय जर लागल तर मुकुट नाही लागेल का? असं अहंकाराचं प्रतीक आहे. टाय कोट बूट फौजीचे कपडे, आहे का नाही? पण बाबासाहेब किती अनुशासनाचं पालन करत होते की बुद्धासमोर जात असताना पांढरे कपडे तर होतेच, पण पांढरी धोतर जोडी, तो पांढरा सदरा रमाईची आठवण म्हणून त्यांनी घातला. तुम्ही कोणते घालून जायला पाहिजे? वारकरी लोक जातात का नाही पंढरपूरला, तुम्ही काय घालून जायला पाहिजे? मस्त पांढरे लुगडे, बायानं मस्त दिसन एका रंगाच्या, चालल्या बांडे बुचे. आम्ही सांगतो विहारात तर नका, वंदने तर नाहीच आहेत पांढरे कपडे घालून, पण तिथंही मुजरपणा. नागपूर चंद्रपूर चालल्या रंगीबेरंगी कपडे घालून, निस्त्या रंगीबेरंगी बाया, आहे का नाही? असतं किती वर्षापासून सांगत आहोत. शिका ना बाबासाहेबांकडून काहीतरी, आहे का नाही? तर बाबासाहेब सकाळी सकाळी निघाले चंद्रपूरला. आणि चंद्रपूरला आल्याच्या नंतर बाबासाहेबांनी तिथं 3 लाख लोकांना दीक्षा दिली. किती? 3 लाख लोकांना. बॅरिस्टर राजाभाऊ खोबरेगडे होते, त्यांनी त्या ठिकाणी 22 प्रतिज्ञा दिल्या. तर बाबासाहेब माहिती का श्याम हॉटेल मधून निघाले आणि कुठून गेले? उमरेड. त्यांची पांढरी शुभ्र कार, उमरेड वरून भिवापूर वरून नागभीड वरून मूलला गेले. बाबासाहेब तर तसे पवनीलाही बाबासाहेबांनी भेट दिली आहे. पवनी नाही का? पवनी हे एका काळातलं, प्राचीन काळातलं बौद्ध स्थळ. स्वतः सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र, संगमित्रा, महादेव भंतेजी, मोगली पुत्र तिस्स भंतेजी पवनीला येऊन गेले. समजलं? तिथं स्तूप भगवान बुद्धाचा दाढ होता, येऊन गेले. म्हणजे ज्या मार्गाने पवनीला तर बाबासाहेब आले त्या भंडाऱ्यातल्या, पण बाबासाहेब त्या भिवापूर मार्ग मूल नागभीडवरून ते चंद्रपूरला आले. हे 2 पंढरपूर, नागपूर आणि चंद्रपूर. बाबासाहेब
नागभीडचा एक इतिहासच आहे. नागभीडचा इतिहास आहे. सम्राट अशोकाचा एक शिलालेख लागलेला आहे. कुठे? नागभीडला. त्याच्या धम्म महामात्रानं खोदलेला. माहित आहे त्या शिलालेख चंद्रपूरमध्ये, चंद्रपूर पासून आणि नागभीड पासून 8 किलोमीटर ते स्थळ आहे. त्या स्थळाचं नाव देवटेक. काय नाव आहे? देवटेक. नागभीडहून 8 किलोमीटर आहे. तिथे एक स्तूपाचे काही अवशेष आहे. तिथे एक शिलालेख सापडला आहे सम्राट अशोकाचा, लघु शिलालेख. त्या देवटेक चंद्रपूरच्या शिलालेखामध्ये पंचशिलाचा उल्लेख आहे. पहिलं शील कोणतं? पाण्याती पाता. प्राण्यांची हिंसा करू नये, प्राण्यांची हिंसा करू नये अशी मी आज्ञा देतो. हे पहिलं शील चंद्रपूरच्या देवटेकच्या नागभीडच्या शिलालेखांमध्ये आहे. लक्षात घ्या. म्हणून तर बाबासाहेबांनी चंद्रपूर ठिकाण निवडलं. आमचे महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात, अमरावती ते चांदा इथे एकतेने नांदा. कोणाचे शब्द आहे हे? महाकवी वामनदादा कर्डक. पण अजून नाव चांदा आहे, आता लोक चंद्रपूर म्हणतात. अमरावती ते चांदा एकतेने येथे नांदा. तर या चांद्याला, या चंद्रपूरला बाबासाहेब त्या ठिकाणी गेले. चंद्रपूरला सुद्धा एक इतिहास आहे का नाही? संगारामगिरीला मौर्य, सातवाहन आणि वाकाटक काळातला स्तूप आहे. त्या आहे का नाही? रामदिगीच्या त्या खाली ते मंदिर नाही का, तिथे स्तूप होता. चंद्रपूरला आणखी एक ठिकाण आहे. मी 5 मिनिटांमध्ये बोलतो आणि थांबतो. बाबासाहेब चंद्रपूरला दीक्षा घेण्याचं कारण, चंद्रपूरच्या परिसरामध्ये एक लेणी आहे. त्या लेणीचं नाव आहे विज्जासन लेणी. कोणती लेणी? कुठे आहे ते? भद्रावतीला. अशी काही लोकांची मान्यता आहे चंद्रपूर भद्रावतीची की भगवान बुद्ध भद्रावतीला येऊन गेले. मान्यता आहे. पण भगवान बुद्ध मात्र बंबईला येऊन गेले. मुंबईला नालासोपारा स्तूप आहे ना, पुण्य नावाच्या भिक्खूवर, मुंबईला आले. बुद्ध आले, आनंद आले, 500 बनतेजी आले. सोपाऱ्याला मुंबईला आले. समजलं तुम्हाला? पण चंद्रपूरला आता म्हणतात भिक्खू लोक भद्रावतीला. भद्रावती माहिती आहे का शब्द कुठचा आहे? भद्रा कात्यायनी, भद्रा कपिलानी. भद्रा म्हणजे काय? सुंदर, शिलानं सुंदर, सौंदर्यानं नाही. पण आता भद्रा शब्द बदलला ब्राह्मणात. भद्रा म्हणजे काय? भद्रा तोंडाची चांगली नाही. भद्रा हे विशेषण होतं थेरीगातामध्ये स्त्रियांना. आणि प्रसेनजित्राच्या दरबारामध्ये एक हत्तीन होती पांढरी, तिचं नाव होतं भद्रावती. पालीमध्ये भद्रवती म्हणतात. ज्यानं सामावतीची कहाणी ऐकली असेल त्याच्यामध्ये सुद्धा सामावतीचा जो मागंदियाचा वडील आहे त्याचं नाव ते भद्रावती नगरी तिकडेही होती, महाराष्ट्रातही आहे. जशी अमरावती नगरी आंध्रातही आहे आणि महाराष्ट्रातही आहे. समजलं तुम्हाला? तर या भद्रावतीला एक विज्जासन लेणी आहे. विज्जा म्हणजे काय? विज्जा चरण संपन्नो. विज्जा म्हणजे काय? विद्या. विद्यासन नावाची लेणी आहे. कुठे? भद्रावतीला. बाबासाहेबांनी चंद्रपूरला, नागपूर आणि नागपूरच्या परिसरातला हा सगळा कशाने भरलेला आहे? नाग लोकांनी. मी तेच सांगत आहोत. तर चंद्रपूरच्या बाजूला नाग लोकांच्या वस्त्या होत्या म्हणून त्याचं नागभीड. भीड म्हणजे काय? दाट नाग लोक. नागवंशी लोकांनीच बौद्ध धर्म आहे की नाही? तिथं तुम्ही माहित आहे कधी गेले ना, इथे जा. कुठे? ज्याप्रमाणे केळझरला धम्मनाग नावाचा राजा होता, तर त्या भद्रावतीला कोणता नागराजा होता? नागवंशी राजा. त्याचं नाव होतं भद्रनाग. आता तुम्ही भद्रावतीला गेले तर भद्रनाग नावाचा राजा होता तिथं, नागवंशी राजा. 7 नागराजांचे उल्लेख आहे भद्रावती चंद्रपूर मध्ये. किती? 7 नागराजाचे. पण माहित आहे का त्या भद्रावतीला माहित आहे का भद्रनागाचं ते मंदिरच बनवून टाकलं. नागपंचमीला पूजा करते. आता येते भद्रावतीच्या लेणीच्याच बाजूला आहे भद्रनाग मंदिर, नागोबाचं मंदिर, त्याची पूजा करतो. भद्रनाग नावाचा साप नाग नव्हे, भद्रनाग नावाचाच तो नागराजा होय, बौद्ध राजा होय. त्याची सत्ता होती भद्रावतीला भद्रनाग नावाची. लक्षात घ्या. 7 नागराजे होते. नागसेन नावाचा नागराजाही होता. जे 7 नागराजे होते का चंद्रपूर भद्रावतीच्या परिसरामध्ये, त्याच्यामध्ये नागसेन नावाचा भिक्खू जरी असेल तरी नागसेन नावाचा भिक्खू सुद्धा, राजा सुद्धा चंद्रपूर भद्रावतीच्या परिसरात उल्लेख आहे. नागसेन नावाचा राजाही होता. आलं का लक्षात तुम्हाला? तुम्ही त्या चंद्रपूरच्या बाजूला एक ठिकाण आहे माणिकगड. माणिकगडचे किल्ले, ते सिमेंट वगैरे म्हणते का नाही, माणिकगडचा किल्ला तो कोण बांधला माहित आहे? माना नागवंशी राजा आहे ना. इतिहास आहे, तुम्ही पहा गुगल सर्च करून. माना नागवंशी लोक त्यांनी बांधला माणिकगड किल्ला. या चंद्रपूरला, या चांदा नगरीला, या भद्रावती परिसरामध्ये
सूर्य घोष नावाचा भिक्खू राहत होता सातवाहन काळामध्ये. कोणता? सूर्य घोष. लक्षात ठेवजा. आणि या चंद्रपूरच्या बाजूला आता एक नवीन ठिकाण लागलाय, चंदनखेडा. तिथे एक सीताबर्डी नावाचा एक डोंगर आहे. तिथं भल्ला मोठा एक राजन, सातवाहनांचे शिक्के, सातवाहन मौर्य काळातला विटा स्तूप लागलाय चंदनखेडला. बाजूलाच आहे चंद्रपूरच्या. आणि वणीच्या बाजूला एक कायर नावाचं गाव आहे, तिथेही सातवाहनाच्या स्तूपांचे विट लागले. म्हणजे चंद्रपूर आणि नागपूर हे नाग लोकांची वस्ती आहे. हे दोन पंढरपूर जे बाबासाहेबांनी निर्माण केले, हजारो पंढरपुरामधले दोन पंढरपूर, ते नाग लोकांचं ठिकाण होतं, नागपूर आणि चंद्रपूर. चंद्रपूरच्या बाजूला गडचिरोली आहे, मुलचेरा, मार्कंड्याचं मंदिर, प्राचीन बुद्धविहार आहे. समजलं? तिथं गडचिरोलीमध्ये नागापल्ली आहे. मी तो इतिहास, भौगोलिक इतिहास पार्श्वभूमी सांगत. तर बाबासाहेबांनी हे ठिकाण नागपूर, चंद्रपूर, विदर्भातलंच ठिकाण याच्यासाठी निवडलं. तिची सुरुवातच केली आणि ते पूर्ण भारतामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा देणार होते. लक्षात घ्या. तर बाबासाहेबांनी त्या चंद्रपूरला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यावेळी सुद्धा सात भंतेजी उपस्थित होते, माईसाहेब आंबेडकर होत्या, नानकचंद्र तू, हे सगळे लोक उपस्थित होते. आणि बाबासाहेब एवढे थकून गेले होते, कारण ते कोण्या तारखेला आले होते? 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, म्हणजे 15 दिवस त्यांना जागरण होतं. तब्येतही चांगली नव्हती खूप. म्हणजे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर पोहोचले तर बाबासाहेब एवढे थकून होते. चंद्रपूरच्या दीक्षेचा कार्यक्रम झाला. बाबासाहेब दक्षिण एक्सप्रेसनं नागपूरला आले. कुठे आले? नागपूरला. सकाळी सकाळी आले आणि बाबासाहेबांनी सोनेगाव स्टेशन, कोणतं स्टेशन? नागपूरचं. आता त्या सोनेगावचं स्टेशनचं नाव, बाबासाहेब गेले ना तिथूनच गेले ना सोनेगाव विमान स्थळावरून, तर मग त्याचं आता नाव ठेवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ. पण एवढी बदमाशी, आता मी त्या विमानतळाच्या दरवाजावरच, माहित आहे का, विमानतळाच्या हेडगेवार चौक करून ठेवला त्या बोर्डापाशी. हेडगेवार चौक म्हणजे तिथूनच विमानतळाचा बोर्ड, तिथंच हेडगेवार चौक, जाणून बुजून RSSच्या लोकांनी. समजलं का? तर बाबासाहेब मी 2 मिनिटांमध्ये संपवतो. बाबासाहेब विमानतळावर गेले माऊल्यांनो. गेल्याच्या नंतर वामनराव गोडबोले होते, माईसाहेब आंबेडकर. विमानामध्ये बसत असताना बाबासाहेबांच्या हातामध्ये एक फोटो होता, जो तुम्ही दीक्षाभूमीच्या स्टेजवर एक फोटो पाहता ना, असं तुम्ही पहा जुन्या फोटोमध्ये बाबासाहेबांचा फोटो वरता आहे, बुद्धाची मूर्ती खाली आहे त्या टेबलवर. ते मूर्ती मला वाटते तिथलीच महाराज बागत कुठून तरी ते मागतले होते. त्याचा इतिहास वेगळा आहे. भूमिस्पर्श मुद्रा आपल्या वेरातली आहे ना, तशीच आहे ते. तशीच मूर्ती आमच्या पुलगावला आहे. तर माहित आहे का, बाबासाहेबांनी ते त्यांच्या हातात काडी होती. आता ते बाबासाहेबांनी तो फोटो होता, गुलाबराव नागदेव त्यांनी काढलं होतं, ते पेंटिंग बाबासाहेबाला दान केलं. ते दीक्षाभूमीच्या स्टेजवर वर तर दिसते, तुम्ही पहा. ते फोटो वामनराव गोडबोलेंना दिला. ते शांतीवन मध्ये नागपूरला ठेवलेला आहे. बाबासाहेबांपाशी एक काडी होती. ती काडी नागपूरच्या एका प्रल्हाद मेंढे नावाच्या उपासकाने दिली. त्यांना आता ते काडी नागपूरला ठेवली आहे. लक्षात घ्या. आणि बाबासाहेब निघून गेले. मग विमानतळावरून दिल्लीला त्यांचं ते प्रयाण झालं. बाबासाहेबांची एक काडी आम्ही दीक्षाभूमी आपले भीमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रेला जातो ना, ज्ञानज्योती भंते सोबत, तर तिथे एक बावडा नावाचं गाव आहे सोलापूरला. बावडा रस्त्यानं राहते, आम्ही दरवर्षी मुक्काम करतो त्या बावड्याला. तिथे एक बाबासाहेबांची काडी आहे. बाबासाहेबांचे सहकारी होते तिथं हरिभाऊ तोरणे यांना बावड्याला बाबासाहेबांची काडी आहे. कधी जर गेलं तिथेही आहे. आणि एक काडी नागपूरला आहे. समजलं तुम्हाला? तर असा हा इतिहास. तर बाबासाहेबांचा आपण किती परम सौभाग्य मानलं पाहिजे की बाबासाहेबांनी विदर्भामध्ये जे रमाईच्या स्वप्नातले जे 2 पंढरपूर होते, नागपूर दीक्षाभूमी आणि चंद्रपूर दीक्षाभूमी, पण खूप कमी लोकांना माहित आहे बाबासाहेबांनी एका ठिकाणी सुद्धा दीक्षा दिली. ते ठिकाण म्हणजे देसाईगंज वडसा, गडचिरोली मधलं. तिथेही काही लोकांना बाबासाहेबांनी दीक्षा दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी बौद्ध धर्माचा इतिहास या ठिकाणी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांच्या ते नव पंढरपूर, ते 2ही पंढरपूर, दीक्षाभूमी चंद्रपूर आणि दीक्षाभूमी नागपूर, हे पंढरपूर पाहायला मात्र आमची रामू, आमची आई रमाई जिवंत राहिली नाही. पण आपल्याला ते पंढरपूर बाबासाहेबांनी घडवलं.
मग ते पंढरपूर बाबासाहेबांनी घडवल्याच्या नंतर आपल्याला इकडं तिकडं जाण्याची काही गरज आहे का? बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि बाबासाहेब निघून गेले. मग जसा जन्म द्यावा आणि आईनं सोडून जावं. बाबासाहेब गेल्याच्या नंतर बाबासाहेब आपल्याला जाता जाता बुद्धाने त्याचा धम्म ग्रंथ देऊनच तर गेले, पण बाबासाहेब आपल्यावर जबाबदारीही देऊन गेले. कोणती? 3 जबाबदाऱ्या टाकल्या बाबासाहेबांनी, जे मी आता सांगितली 15 ऑक्टोबरची. आपल्या कमाईतला 20वा हिस्सा दान करा. दुसरा जबाबदारी, प्रत्येक बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे, त्यांनी दर रविवारी बुद्ध विहारात गेलेच पाहिजे. तिसरी जबाबदारी बाबासाहेब टाकून गेले, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. समजलं तुम्हाला? आणि ते दर रविवारी. ते 3 आहे. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी, मी सारा भारत बौद्धमय करीन. भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी आपल्यावर बाबासाहेब टाकून गेले. आपलं काम आहे. आज 69 वर्ष झाली धम्मचक्क त्या धम्मदीक्षेला. समजलं का तुम्हाला? 69 वर्ष आपल्यावर टाकून गेले. तर मग विचार करा की काय मी माझ्या परिवाराला दीक्षित केलाय? आलं तुमचं एखादी पोरग इथं का पोरगी, त्याला धम्माची गरज नाही आहे का नाही? तुम्हाला सांगू किती सांगणार आहे बनतेची लोक? धम्म त्याला पुढे न्यायचा आहे. तुमच्या पोरायला नाही पाहिजे का धम्म? त्याच्या इकडं आता ते दुर्गादेवीचे मंडप होते ना, नवरा बायको बसत होते पूजेमध्ये ब्राह्मणाच्या, सगळेच लोक जात होते लंगरला आणि पायाही लागाले. जायचं का त्याच्यामध्ये? आमच्या इथं कुटुंबाने याची पद्धतच नाही. एकटी गेली तर नाही होत का? बंद्या घरातलेच पाहिजे का बनतेची? तिकडे येऊ द्या रिसेप्शन, मग चालले बंदे. लंगर पाहले, गरबा पाहले, जातात का बाहेर? जातात का? तो वर्धेतला लयच आहे, मस्तच असते. माझ्या इकडं काय असतं बनतेची, काय शिकवते आहे का नाही? असं आहे ना, आहे ना, असतं. इथं नसतं म्हणा तशा बाय, आहे का नाही? म्हणून आपण आज 69 वर्ष झाले, आपल्या मुलाबाळांना विहारात आणलं पाहिजे. आणलं नाही पाहिजे का? आणि आम्ही बंद पाहिजे. तीनही पोर बरं आहे नाही, 4ही बनते तुम्हाला भेटले. जवान बनते जे आहे, तुम्ही पुण्यवान आहे आणि चांगले बनते जे आहे. समजलं का? आता तोंडावर हाजी हाजी मागत दगल पाहिजे नाही. तरुण पोराय, चांगले पोराय आणि इथंच राहिले पाहिजे. त्यांनी 24 वर्षापासून इथंच करा म्हणतो मी. जम्बूद्वीप मध्ये कुठंच जायचं नाही. अशा हाकल तिथं पाहिजे तुम्ही, इथंच राहायचं. ते या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. किती घंटे झाले जी बाबा प्रवचन? मंगल 1 घंटा झाला का पण तुझी? हा किती झालं हो? किती झालं प्रवचन? हो झालं. अर्धा 1 घंटा वाचायचं. आज लोक मोबाईल मध्ये पाहिलं पाहिजे ना.